नमस्कार श्रोतेहो. आपलं आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा अध्याय अभ्यासणार आहोत. अध्याय 18वा, मोक्ष संन्यास योग. हा अध्याय म्हणजे गीतेचा सार, कर्म, ज्ञान, भक्ती यांचा संगम आणि जीवन जगण्याची अंतिम दिशा. कृष्ण भगवान या अध्यायात अर्जुनाला नाही, संपूर्ण मानवजातीला मार्ग दाखवतात. चला तर मग मोक्षाकडे नेणाऱ्या या दिव्य मार्गावर एकत्र चालूया. अर्जुन श्रीकृष्ण भगवानांना अंतिम प्रश्न विचारतो, हे केशवा, संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय? या दोघांमधला नेमका फरक काय? हा प्रश्न फार खोल आहे, कारण आजही अनेकांना वाटतं, संन्यास म्हणजे सर्व काही सोडून देणं, कर्तव्यापासून पळ काढणं. पण कृष्ण भगवान सांगतात, कर्म सोडणं म्हणजे संन्यास नाही, फळाची आसक्ती सोडणे म्हणजे संन्यास. भगवान पुढे स्पष्ट सांगतात, संन्यास म्हणजे काम्य कर्माचा त्याग. त्याग म्हणजे सर्व कर्माची फळासक्ती सोडणं. श्रीकृष्ण ठामपणे सांगतात, कर्तव्य कधीही सोडू नये, फक्त अहंकार आणि अपेक्षा सोडाव्यात. हेच खरं आध्यात्मिक जीवन आहे. भगवान त्यागाचे 3 प्रकार सांगतात. त्यात पहिला आहे सात्विक त्याग, म्हणजेच कर्तव्य म्हणून कर्म कधी करू नये, फळाची अपेक्षा करू नये, अहंकार करू नये. हा त्याग मोक्षाकडे नेतो. दुसरा त्याग म्हणजे राजस त्याग, दुःख टाळण्यासाठी कर्म सोडणं आणि जबाबदारीपासून पळ काढणं. हा त्याग बंधन वाढवतो. तिसरा आहे तामस त्याग, म्हणजेच अज्ञानातून कर्म सोडणं आणि आळशीपणा. हा त्याग अधपतन करतो. भगवान पुढे सांगतात, कोणतंही कर्म घडायला 5 घटक कारणीभूत असतात. एक म्हणजे शरीर, दुसरा कर्ता, तिसरं इंद्रिये, चौथं प्रयत्न आणि पाचवा दैव. म्हणून सगळं मीच केलं हा अहंकार चुकीचा आहे. पुढे भगवान सांगतात, ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे प्रत्येकी 3 प्रकार सांगतात. ज्ञानाचे 3 प्रकार सात्विक ज्ञान, राजस ज्ञान आणि तामस ज्ञान. तर सात्विक ज्ञान म्हणजे एकत्व पाहणारं ज्ञान. तर राजस ज्ञान म्हणजे भेद पाहणारं ज्ञान आणि तामस ज्ञान म्हणजे अज्ञानातून आलेलं ज्ञान. तसेच कर्माचे 3 प्रकार आहेत. सात्विक कर्म, राजस कर्म आणि तामस कर्म. सात्विक कर्म म्हणजे कर्तव्य भावनेने केलेलं कर्म. राजस कर्म म्हणजे फळासाठी केलेलं कर्म आणि तामस कर्म म्हणजे अविचाराने केलेलं कर्म. तसेच आपण पुढे जाणून घेऊया, कर्ता याचेही 3 प्रकार. सात्विक कर्ता, राजस कर्ता आणि तामस कर्ता. सात्विक कर्ता हा शांत, स्थिर आणि निस्पृह असतो. तर राजस कर्ता अहंकारी, अस्थिर असतो. तामस कर्ता हा आळशी आणि भ्रमित असतो. बुद्धी आणि धैर्याचे प्रकारही तसेच आहेत. सात्विक बुद्धी म्हणजे योग्य अयोग्य ओळखणारी, राजस बुद्धी म्हणजे गोंधळलेली आणि तामस बुद्धी म्हणजे चुकीच्या गोष्टी योग्य समजणारी. तसेच धैर्याचं आहे. सात्विक धैर्य म्हणजे मनावर नियंत्रण असणं. राजस धैर्य म्हणजे फळासाठी टिकून राहणं आणि तामस धैर्य म्हणजे आळशी, चिकाटी. तसेच सुखाचेही 3 प्रकार आहेत. सात्विक सुख म्हणजे सुरुवातीला कडू आणि शेवटी गोड असतं. दुसरं राजस सुख म्हणजे सुरुवातीला गोड आणि शेवटी दुःख असतं. तिसरं तामस सुख म्हणजे सुरुवात आणि शेवट दोन्हीही अंधारलेले असतात. भगवान पुढे सांगतात, इतरांचा धर्म चांगला वाटला तरी स्वतःचा धर्म सोडू नकोस. स्वधर्म म्हणजे आपल्या स्वभावानुसार कर्म. कर्तव्य करत राहा, पण भक्तिभाव ठेवून कर. जो मनुष्य अहंकाररहित, शांत, निस्पृह, समत्वी असतो, तो ब्रह्मप्राप्ती करतो. कृष्ण भगवान अर्जुनाला अंतिम उपदेश देतात, सर्व धर्म सोड आणि माझ्या शरण ये. कर्म, ज्ञान, योग सगळ्यांचा शेवट भक्तीत होतो. तर या अध्यायाचा सारांश असा आहे, कर्म सोडायचं नाही, आसक्ती सोडायची.
अहंकार ठेवायचा नाही, समर्पण ठेवायचं. भक्ती हा सर्वोच्च मार्ग आहे. गीता म्हणजे जीवनशैली आहे. मित्रांनो, भगवद्गीता इथे संपते, पण जीवनाची खरी सुरुवात इथूनच होते. कृष्ण भगवान आपल्याला सांगतात, "तू कमकुवत नाहीस, तू दिव्य आहेस." आज एकच प्रश्न, "तू कोणत्या मार्गावर चालणार आहेस?" हे जर तुम्ही ठरवलात, तर तुमचं गीतेतील जे ऐकलंय ते सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जर गीतेची ही यात्रा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सोलफुल लाईफ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा दिव्य ज्ञानप्रसाद इतरांपर्यंत पोहोचवा. तसेच श्रीकृष्ण भगवानांचे उपदेश आपल्या जीवनात नक्कीच आणा. जय श्रीकृष्ण.